गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुद केवली भणिदं नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि यामध्ये निर्जराधिकाराची भूमिका आमची सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आम्ही काल बघितलं की मी याची व्याप्ती किती आहे। मी म्हणजे आत्मा, आत्मेची व्याप्ती कोणती आहे। तर जे माझ्याशी तन्मय आहे ते म्हणजे मी आहे। वास्तविकतः जीवामध्ये त्याचे द्रव्य म्हणजे गुण आणि पर्याय ह्या तन्मय रूपाने असतात आणि म्हणून हा जीवाचा परिग्रह त्या ठिकाणी म्हटल्या गेलेला आहे। जर जीव अजीव परिग्रहाला ग्रहण करतो असं जर आम्ही मानलं तर हा जीव अजीव बनेल। पण वस्तुतः असं जीवद्रव्य कोणतंही जीवद्रव्य अजीव रूपाने परिणत झालेला आम्हाला दिसत नाही आणि म्हणून आम्हाला ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते। जगाची व्यवस्था जी नियत आहे ती आम्हाला समजून घ्यावी लागते आणि जोपर्यंत आम्ही ही वस्तू व्यवस्था समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही जीवनात दुःख भोगतो। आणि म्हणून आचार्यांनी या ठिकाणी दृढतेने हे सांगितलेला आहे की हा बाह्य परिग्रह जीवाचा नाही। ज्ञानीला कोणता परिग्रह असेल तर तो स्वतःचाच आहे। एक न्यायक भाव हाच त्याचा तेवढा आहे आणि म्हणून त्याचाच अनुभव नित्य आम्हाला करायचा आहे। आणि जो बाह्य परिग्रह आहे या बाह्य परिग्रहाला आम्हाला मनातून, अंतरंगातून, विकल्पातून, मान्यतेतून, अभिप्रायातून बाजूला करायचं आहे। आणि या गाथेमध्ये जे मिथ्यात्व आणि रागादी या दोन्ही भावांना परद्रव्य म्हटलेलं आहे। हा अंतरंग परिग्रह आहे आणि अंतरंग परिग्रह देखील परभाव असल्यामुळे जीवात होतात आहे, पण जीवाचा स्वभाव नसल्यामुळे त्याला परद्रव्य म्हटलेले आहे। आणि त्यांचं जो ग्रहण करेल त्याला जड बुद्धी म्हटलेलं आहे। जाड्य त्याच्या जीवनात असणार आहे। परद्रव्यामध्ये 5 प्रकारच्या गोष्टी घडतात। एक परद्रव्याचा छेद होतो म्हणजे त्याचे तुकडे होतात। समजा आम्हाला एखादा फोटो खूप प्रिय आहे आणि त्या फोटोचे जर तुकडे पडले तर आम्हाला दुःख होतं। परद्रव्यात छेद झाला की जीवाला दुःख होतं। नंतर दुसरी गोष्ट, परद्रव्यामध्ये भेद झाला म्हणजे छिद्र पडलं। आम्ही धान्य ठेवतो आणि धान्यात सगळं धान्य जेव्हा ठेवल्या जातं बऱ्याच वेळेला सगळे मूग, सगळे हरभरे त्यावेळेला त्याला भुंग लागतात, त्याच्यामध्ये छेद होतो। तर हा छेद झाला तरी देखील त्या ठिकाणी वस्तू नष्ट होते, परद्रव्य नष्ट होते किंवा परद्रव्यामध्ये अशा प्रकारचा भेद पडतो। परद्रव्याला कुणी आमच्यापासून हिरावून घेऊ शकतं म्हणजे आमच्या समोर किंवा आमच्या माघारी देखील परद्रव्याचं कुणीही हरण करू शकतं। हा आम्हाला वाटणारा इष्ट वियोग आहे। परवस्तू नष्ट होते हाही आमच्या जीवनातला इष्ट वियोग आहे आणि कधी कधी परद्रव्य रूपांतरित होतं, दुसऱ्या रूपाने परिणत आणि म्हणून देखील या गोष्टी जीवाला अनिष्टकारक वाटतात। जसं दूध आहे आणि दुधाचं रूपांतर नासण्यामध्ये झालं म्हणजे हे आम्हाला त्या ठिकाणी अनिष्टकारक वाटते आणि अशा तऱ्हेने या परद्रव्यांविषयीचा इष्ट अनिष्ट भाव जीवनात सुरू असतो। पण ज्ञानीला परद्रव्यामध्ये आत्मत्व बुद्धीच नाही आणि म्हणून मोह नाही आणि म्हणून तो अपरिग्रही आहे। या सर्व परद्रव्यांना आपल्यापासून भिन्न मानून या हर्ष विषादापासून आम्हाला दूर राहता येतं का? परद्रव्याला पर समजायचं अभिप्रायामध्ये आणि त्याचा संयोग झाला तरीही अत्यंत उत्तेजित किंवा आनंदित
न होणं आणि त्याचा वियोग झाला तरी देखील दुःखाची परिसीमा जीवनात न ठेवणं, या गोष्टी आम्हाला जमू शकतात का, हा प्रयोग आम्हाला जीवनामध्ये करायचा आहे. आणि समस्त परिग्रहाचा त्याग हा आमच्या जीवनात आम्हाला कार्यकारी असणार आहे. समस्त परिग्रहाचा त्याग नाही करू शकलो आम्ही यदा कदाचित, तरी अभिप्रायामध्ये हा परिग्रह माझा नाही, मला कधी ना कधी जीवनामध्ये संयम धारण करावाच लागणार आहे, मला कधी ना कधी जीवनात महाव्रती बनायचंच आहे, ही भावना तर आम्ही नित्य जीवनामध्ये ठेवू शकतो. तर अशा रीतीने कालचा हा गाथा आपण बघितली आणि यानंतर कलश जो आपण बघितलेला होता, या कलशामध्ये प्रामुख्याने हे सांगितलेलं होतं की अनादी कालापासून मोहाच्या उदयाने, मोहनीय कर्माचा उदय, कोणता तर दर्शन मोहनीय कर्माचा उदय, यामुळे आत्म्याच्या स्वभावाला यांनी योग्य रीतीने जाणलं नाही. विपरीत मान्यता, एकांत रूप मान्यता याची जीवनात राहिली आणि हा परद्रव्याच्या माध्यमातून मला सुखदुःख होतं हे मानत राहिला. परिग्रह जोडण्यामध्ये याला आजतागायत पर्यंत आनंद वाटत राहिला. जितका परिग्रह जास्त तितका मी सुखी, जितका मला मित्र मैत्रिणी जास्त, बाह्य परिकर मित्र मैत्रिणींचा सुद्धा, याच्यामध्ये मी जास्त सुखी, जास्त लोकांना माझी ओळख आहे, तरीही मी स्वतःला सुखी मानतो. म्हणजे या सगळ्या परद्रव्याश्रित कल्पना पहा, जितका परिग्रह जास्त तितकं सुख जास्त आहे का विचार करायचा आहे. जितका मित्र परिवार जास्त तितकं मी स्वतःला खूप असं मोठं सुखी असं जीवनात मानतो. किंवा मला अनेक लोक ओळखतात, मी अनेकांची एखादे आदर्श आहे, अशा रूपाने स्वतःची आयडेंटिटी आम्ही जपतो आणि यांनी मी स्वतःला धन्य समजतो, मी सुखी अनुभवतो आणि हे सगळं दुसऱ्यांच्या अवलंबन पराश्रित आहे, याच्यामध्ये माझं काहीही वास्तविकता नाही. पण अशा तऱ्हेने हा जीवनात आज तागायत पर्यंत कल्पना करत आलेला आहे आणि जेव्हा याचा वियोग होईल तेव्हा याची परत दुःख त्याला अनुभवावं लागतं. वस्तू एखादी हरवली, आवडती वस्तू, तर याला चैन पडत नाही. म्हणजे परवस्तूमध्ये परत आत्मत्व बुद्धी करतो. पर आहे हे कधी तो बघतच नाही, तसं तो मानतच नाही. त्या पराच्या स्वरूपामध्ये हा स्वची कल्पना करतो आणि वस्तुस्थिती हा स्वीकारत नाही. पराचं परिणमन पराच्याच अधीन आहे आणि तो आपल्या अनुकूल पराला बनविण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला असं सांगितलं, त्यांनी तसं वागायला पाहिजे, दुसरा माझ्या अनुकूल वागेलच, जीवनात खात्री नाही, पण तरी देखील मला त्यांनी ते अनुकूल वागला नाही की त्याचं दुःख मला जीवनात होतं. हे याच्या दुःखाचं मूळ कारण आहे आणि ही चूक दुरुस्त करणं हेच मुक्तीचं कारण आहे. दुःख काय आहे? आम्ही दुसऱ्यांवर जास्त अवलंबून आहोत. दुसऱ्यांच्या, आमचा रिमोट कंट्रोल आम्ही दुसऱ्याच्या हातात दिला आणि म्हणून दुसरे नाचवतील तसं नाचत राहिलो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुखदुःख मानत राहिलो. पण वास्तविकतः माझ्या सुखदुःखासाठी मीच माझी जबाबदार आहे. पहिले तर ही आम्हाला भूमिका बनवायची आहे. दुसऱ्यांवर माझं सुखदुःख अवलंबून नाही. मला जर आनंदी व्हायचं असेल तर मी मीच आनंदी होईल आणि मला जर दुःखी व्हायचं असेल तर मी माझ्याच मान्यतेने दुःखी होईल. ही वस्तुस्थिती आम्हाला जीवनात स्वीकारायची आहे. म्हणून आचार्य उपदेश देतात की हा 14 प्रकारचा परिग्रह, 14 प्रकारचा अंतरंग आणि 10 प्रकारचा बाह्य परिग्रह हा वास्तविकतः सोड आणि मगच तुला मुक्तीची यथार्थ रीतीने प्राप्ती होईल. आणि काल आपण बघितलं की पहिल्यांदा सामान्य रूपाने त्यांनी परिग्रहाची चर्चा केली आणि आता मात्र विशेष रूपाने परिग्रहाची चर्चा
आचार्य करणार आहे की याला कशाचा, पुण्याचा विकल्प नाही, पुण्य परिग्रह आहे त्याचा विकल्प नाही, पाप परिग्रह आहे त्याचा विकल्प नाही, अन्न आहार पान याचा सगळ्यांचा विकल्प नाही. ही गोष्ट आपल्याला बघायची आहे. काल आम्ही बघितलं होतं की पुण्याचा देखील याला विकल्प नाही. 210 गाथा आम्ही बघितलेली होती आणि त्याचा भावार्थ आपण आता बघतो आहे. 210 नंबरच्या गाथेचा भावार्थ. इच्छा म्हणजे परिग्रह. ज्याला इच्छा नाही त्याला परिग्रह पण नाही. इच्छा हा तर अज्ञानमय भाव आहे. इच्छा का आहे? मोहनीय कर्माच्या उदयामध्ये इच्छा आहे आणि म्हणून मोहनीय कर्म हे कसं आहे तर अज्ञानमय. दर्शन मोहनीय कर्म हे अज्ञानमय आहे. इच्छा ही तर 10व्या गुणस्थानापर्यंत राहणार आहे, पण या ठिकाणी इच्छा जी अभिप्रेत आहे ही अनंतानुबंधी जनित इच्छा आहे आणि म्हणून इच्छा हा अज्ञानमय भाव या ठिकाणी म्हटला आहे. ज्ञानीला अज्ञानमय भाव असत नाही. ज्ञानीला केवळ ज्ञानमय भावच असतो आणि म्हणून इच्छा या अज्ञानमय भावाच्या अभावामुळे ज्ञानी धर्माची इच्छा करत नाही. धर्म याचा अर्थ या ठिकाणी व्यवहार धर्म, आणि व्यवहार धर्म हा जीवनात सोडत नाही पण त्याची इच्छा देखील त्याला नाही. शुद्धामध्ये तो गेल्यानंतर हा व्यवहार धर्म जीवनातून सुटणार आहे. पाप आणि पुण्य या दोन परिस्थितीमध्ये सर्वात पहिली भूमिका त्याची पुण्याला स्वीकारायची असणार आहे. पापापासून निवृत्ती, असुहादो विनिवृत्ती, सुहे पवित्ती, यजान चारित्र, व्यवहार चारित्राचा तो अंगीकार करेल, पण अंतरंगामध्ये निश्चय चारित्र देखील काय आहे, शुद्धोपयोग म्हणजे काय, वितराग भाव कसा आहे याची प्रतीती जीवनात आलेली आहे आणि त्याच्या सोबत जो काही त्याच्या जीवनामध्ये व्यवहार धर्म त्या भूमिकेला अनुसरून असणार आहे तो त्याच्याकडून होतो आहे. तो करतो म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून तो सहज रूपाने अवश्यपणे पाळल्या जातो असा हा भाव व्यवहार धर्म जीवनात आहे. पण याला मात्र वारंवार आपल्या शुद्धोपयोगाला आत्मस्पर्शन करण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा अपरिहार्यपणे खालच्या भूमिकेत येतो आणि त्याही भूमिकेत तो आला आहे. एक पॉज जीवनात घेतो की तिथे थोडा वेळ तो रेंगाळेल, परंतु त्याला एनर्जी प्राप्त करून परत वरच्या भूमिकेत जायचं आहे. ही त्याची मानसिकता तिथे कायम असणार आहे. म्हणून तो धर्माची इच्छा करत नाही, म्हणजे पुण्यभावाची पण इच्छा करत नाही, पुण्याच्या फलाची इच्छा करत नाही. या पुण्यामुळे मला अशा प्रकारे पद प्राप्त झालं पाहिजे, प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, मान सन्मान मिळाला पाहिजे, या कुठल्याही अभिलाषेला त्याच्या जीवनात आता थारा नाही आहे. तो या सगळ्यांपासून वरच्या भूमिकेत उठलेला आहे. कारण अतींद्रिय ज्ञानाचा अनुभव ज्याला येतो त्याला त्याच्या जीवनामध्ये हे इंद्रियजन्य जे सुख आहे पुण्याने प्राप्त होणार त्याची महती एक कसपटाप्रमाणे आहे. तो त्याला महत्व देऊ शकत नाही, कारण त्याच्यापेक्षाही अतुलनीय आनंद त्यांनी जीवनामध्ये अनुभवलेला आहे. म्हणून ज्ञानी धर्माची इच्छा करत नाही, त्यामुळे ज्ञानीला धर्माचा देखील परिग्रह नाही. ज्ञानमय अशा एक न्यायक भावाच्या सद्भावामुळे हा केवळ ज्ञाताच आहे. मग आता प्रश्न मनामध्ये कधी कधी या गाथेच्या अनुषंगाने येऊ शकतो की ज्ञानीला काय पुण्यभाव नाही, तो पुण्य करणार नाही जीवनात. अर्थात त्याच्या जीवनात पुण्यभाव आहे आणि तो पुण्य देखील करेल. पुण्य करेल याचा अर्थ क्रिया त्याची शुभ क्रिया राहील. पण ही क्रिया करत असताना याच्या माध्यमातून मला चांगल्या गोष्टींची फलप्राप्ती व्हावी,
लौकिक काहीतरी जीवनामध्ये असं मिळावं अशा प्रकारची त्याची अभिलाषा मात्र त्या ठिकाणी नाही. म्हणून पुण्य फलाच्या अभिलाषेने तो रहित म्हटल्या जातो. आणि या गाथेचा जर प्रयोग आम्हाला जीवनामध्ये करायचा असेल तर आम्हाला नित्य आमच्या स्मरणामध्ये आमचा त्रिकाली ध्रुव आत्मा त्या ठिकाणी अनुभवता आला पाहिजे. या 4 गाथा सारख्या सारख्याच येणार आहे आणि याची टीका देखील बहुतांश सारखीच आहे. आपण 4 गाथा झाल्या की त्याचा सारांश मग पाहणार आहोत. आता सांगतात की ज्ञानीला अधर्माचाही परिग्रह नाही. अधर्म याचा अर्थ पाप भावांचा. मग आता आम्ही तर म्हणणारच आहे की काय कोणताही जीव असेल तर तो पाप भावाला तर कधी इच्छितच नाही, असं नाही आहे. जीवनामध्ये जो अज्ञानी आहे तो पाप भाव नेच्छन्ति, पापस्य फलम नेच्छन्ति, परंतु पाप मात्र जीवनातून त्याच्या सुटत नाही. जो अज्ञानी आहे, जो निबिड अंधकारामध्ये विद्यमान असणारा असा मिथ्यादृष्टी जीव आहे, याला पापाचं फल नको आहे, पण पापाला मात्र तो सोडत नाही. पुण्याच्या फलाची त्याला इच्छा आहे, परंतु पुण्य मात्र जीवनामध्ये करत नाही. अशा तऱ्हेची त्याची भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने ते जीव आठवा आणि म्हणून ही गाथा तिथे समर्पक लागते. अपरिग्रहो अनिच्छो भणिदो नाणी नैच्छदी अधम्मम अपरिग्रहो अधम्मस्स जाणगो तेन सो होदी. इच्छा न करणारा असा हा जीव परिग्रहाने रहित सांगितलेला आहे. त्याला बाह्य कोणत्याही प्रकारचा परिग्रह नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये आकांक्षा, अभिलाषा, इच्छा ही समाप्त झालेली आहे, जी दर्शन मोहजनित परिणती आहे. आणि ज्ञानी अधर्माला इच्छित नाही, त्यामुळे तो अधर्माच्या म्हणजे पापाच्या परिग्रहाने रहित आहे. तो न्यायक मात्र त्या ठिकाणी असणार आहे. परत वरच्या सारखी टीका जवळजवळ सेम तशीच आहे. इच्छा म्हणजे परिग्रह. ज्याला इच्छा नाही त्याला परिग्रही नाही. इच्छा हा तर अज्ञानमय भाव आहे आणि ज्ञानी जीवाला अज्ञानमय भाव नसतो. समयसार मध्ये जीवाची विभागणी 2च तऱ्हेने आम्हाला बघायची आहे. एक तर ज्ञानी आणि अज्ञानी. आणि ज्ञानी कधीपासून तर ज्ञानी 4थ्या गुणस्थानापासून ज्ञानी. आता जो ज्ञानी आहे तो अज्ञानी असणार नाही, म्हणून अज्ञानीचे जे जे काही भाव आहे ते ज्ञानीला असत नाही. म्हणून 4थ्या गुणस्थानामध्ये तो ज्ञानी झाला, याचा अर्थ त्याच्या जीवनात ज्ञानमयच भाव असणार आहे. जे ज्याच्या जवळ विद्यमान आहे त्याच्यापासून त्याच्याच सारख्या पर्यायी असणार आहे. म्हणून ज्ञानीच्या जीवनात सदैव ज्ञानाचाच पर्याय विद्यमान राहतील. त्याच्या जीवनात अज्ञानमय भाव राहणार नाही आणि म्हणून त्याला अज्ञानमय भाव नसतो, तर ज्ञानमयच भाव असतो. इच्छा हा अज्ञानमय भाव आहे. म्हणजे इच्छा हा अज्ञानमय भावाच्या अभावामुळे ज्ञानी अधर्माची इच्छा करत नाही आणि म्हणून ज्ञानीला अधर्माचा देखील परिग्रह नाही. केवळ ज्ञानमय न्यायक भावाच्या सद्भावामुळे तो अधर्माचा ज्ञाताच तेवढा आहे. याप्रमाणे गाथेमध्ये अधर्म पदाऐवजी राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ, कर्म, नोकर्म, मन, वचन, काय, श्रोत्र, चक्षुष, घ्राण, रसन आणि स्पर्शन अशी 16 पदे पालटून 16 सूत्रांचे व्याख्यान करावे. म्हणजे कोणत्याही तऱ्हेचा या प्रकारचा परिग्रह ज्ञानीच्या जीवनामध्ये नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. नंतरची गाथा पण आहाराचा परिग्रह नसतो या अनुषंगाने आलेली आहे. 212 नंबरची गाथा. अपरिग्रहो अनिच्छो
भणिदो नाणी नेच्छदे असणम अपरिग होदु असनस जानगो तेन सो होदी. अनिच्छू इच्छा न करणारा परिग्रहाने रहित सांगितलेला आहे. इच्छा या शब्दाची व्याप्ती आता आपल्याला सगळ्यांना ज्ञात झालेली आहे. जो सम्यक दृष्टी आहे त्याला इच्छा असत नाही. आणि ज्ञानी आहाराची इच्छा करत नाही. 4 प्रकारच्या संज्ञा आम्हाला सांगितलेल्या आहे. आहार, भय, मैथून आणि परिग्रह. त्यापैकी आहार संज्ञा कुठपर्यंत आहे? जर आम्ही कर्मकांडच्या दृष्टीतून विचार केला तर आहार संज्ञा सांगितलेली आहे 6व्या गुणस्थानापर्यंत. कारण महाराज देखील आहाराला निघतात, आहार घेतात. जेव्हा ते 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत असतात, आत्मस्वरूपामध्ये अभेद सामायिकात असतात, तेव्हा त्यांना आहाराची इच्छा पण होत नाही. जेव्हा त्यांची भूमिका बदलते आणि 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतात, म्हणजे संज्वलनचा तीव्र उदय जेव्हा आहे किंवा असाता वेदनीय कर्माची उदीरणा किंवा उदय आहे, अशा असताना त्यांना आहाराची भुकेची संवेदना होते. आणि या ठिकाणी सांगतात की ज्ञानीला आहाराचा देखील परिग्रह नाही. इकडे आम्ही लावतो, हे विरोधाभासी कथन वाटतं आम्हाला, की इकडे तर आम्ही लावतो आहार संज्ञा 6व्या गुणस्थान पर्यंत विद्यमान आहे, पुढे नाही. आणि इकडे मात्र म्हणतो आम्ही की 4थ्या गुणस्थानात जो ज्ञानी आहे त्याला आहार संज्ञा असत नाही. आहार संज्ञा असणं आणि आहारामध्ये आसक्त होऊन भोजन करणं वेगळं. आहार संज्ञा आहे, पण आहार संज्ञा असताना देखील ते आहार घेतात. ते कसा आहार घेतात? ते त्यांच्या स्वास्थ्यासाठी, संयमासाठी, आपल्या निरंतराय अशा प्रकारे आत्म आराधना घडावी या हेतूने ते आहार घेतात. आणि पहिल्या गुणस्थानामध्ये जी आम्ही जेवण करतो ही आमची आसक्ती पूर्ण आहाराप्रती त्या ठिकाणी आसक्त भाव ठेवून करणार आहे. म्हणून या 2 गोष्टींमध्ये एकच क्रिया दिसते आहे, पण एकच क्रिया असताना फलामध्ये महत् अंतर असणार आहे. 4थ्या गुणस्थानात देखील जो सम्यक दृष्टी आहे त्यालाही हे ज्ञात आहे किंवा त्याची ही श्रद्धा हीच आहे की आहार हा मला माझं नको. भुकेची संवेदना जाणवणार आहे, खाणारही आहे, पण असं असताना देखील आहाराविषयीची आसक्ती मात्र त्याची जीवनात अनंतानुबंधी जनित आसक्ती सुटलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याला ती इच्छा नाही असं म्हटल्या जाणार आहे. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र आहार संज्ञा 6व्या गुणस्थानापर्यंत विद्यमान आहे. 7व्या मध्ये मात्र तिथून आहार संज्ञेचा अभाव प्रत्यक्षामध्ये आहे. जी गोष्ट प्रत्यक्षात पुढे घडणार आहे त्याची प्रतीती पहिल्यांदा यायला पाहिजे. जेव्हा प्रतीती येईल, श्रद्धा होईल, तेव्हाच ती आचरणामध्ये झळकणार आहे. आणि म्हणून आहार संज्ञा कुठपर्यंत? तर 6व्यापर्यंत. आसक्ती कधी संपली? तर 4थ्या मध्ये त्याची आसक्ती संपलेली आहे. म्हणून हा इच्छा न करणारा परिग्रहाने रहित आहे आणि ज्ञानी आहाराची इच्छा करत नाही. त्यामुळे आहाराच्या परिग्रहाने रहित आहे. तो ज्ञाता तेवढा आहे. इच्छा म्हणजे परिग्रह. ज्याला इच्छा नाही त्याला परिग्रह देखील नाही. इच्छा हा तर अज्ञानमय भाव आहे. ज्ञानीला तर अज्ञानमय भाव नसतो. ज्ञानीला ज्ञानमयच भाव असतो. म्हणून इच्छा या अज्ञानमय भावाच्या अभावामुळे ज्ञानी आहाराची इच्छा करत नाही, म्हणून त्यास आहाराचा परिग्रह नाही. ज्ञानमय न्यायक भावाच्या सद्भावामुळे आहाराचा ज्ञाता मात्र असतो. भावार्थ पाहू आपण याच्यावरचा. इच्छा म्हणजे परासंबंधी आत्मत्वाची भावना. इच्छा काय आहे? तर इच्छा ही शेवटी आकुलता आहे.
आणि आकुलता काय आहे, तर हे मला पाहिजे, परवस्तू मला पाहिजे. आणि कशासाठी पाहिजे, तर परवस्तू मला सुखी करू शकतो, हा अभिप्राय जीवनात आहे. जेव्हा आम्ही परवस्तूचं ग्रहण करतो तेव्हा आम्हाला ही भावना असते की या वस्तूने मला आनंद होणार आहे. ही भावना, परवस्तूंनी आनंदित होणं, ही भावना म्हणजे देखील जीवनामधला दुःख आहे, मिथ्यात्व आहे. म्हणजे इच्छा म्हणजे परासंबंधी आत्मत्वाची भावना, ही मिथ्यात्व आणि अज्ञानाच्या उदयानेच होते. ही कशाने होणार आहे, तर दर्शन मोहनीयाचा कर्माचा उदय, मिथ्यात्व कर्माचा उदय आणि अज्ञान. अज्ञान या ठिकाणी क्षायोपक्षमिक अज्ञान म्हणजे मिथ्यात्वासोबत असलेलं अज्ञान, या अज्ञानाने होते. ज्ञानीला परद्रव्यरूप कोणत्याच परिग्रहाची इच्छा नसते. सर्व परिग्रह कर्माच्या उदयाने त्यावर लादला गेला असतो. ज्ञानी अंतरंगातून, अभिप्रायातून, श्रद्धेनी अशा प्रकारचा या परिग्रहाच्या पासून रहित आहे. आणि असं संभवू शकतं का? कल्पना करा, अशा प्रकारे एखादी आमची मानसिकता आम्हाला बनविता येऊ शकते का? आमच्या आगमात तर आम्हाला अशा प्रकारची उदाहरणं सापडतात. जसं श्रेणिक राजा आहे. श्रेणिक राजा आज नरकामध्ये आहे, पहिल्या नरकामध्ये, आणि सगळं नारकीकृत दुःख भोगतो आहे. नारकीकृत दुःख भोगत असताना सुद्धा अंतरंगामध्ये आत्म आराधना त्याची निरंतर सुरू आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे जे काही शारीरिक दुःख, क्षेत्रज दुःख, आगंतुक दुःख तो तिथे भोगतो आहे, हे भोगत असतानाही हा कर्माचा विपाक आहे, हे मला भोगावं लागत आहे, पण माझा आत्मा यापासून पृथक आहे. मी तर माझ्या साम्य रसाचंच वेदन करायला समर्थ आहे, ही भावना त्याची जीवनामध्ये सदैव विद्यमान आहे. सम्यक्त्व आहे. सम्यक्त्व असल्यामुळे इकडे बाहर नारकी कृतदुःख भोगे, पण अंतर समरस घटाघटी. अंतरंगामध्ये हे सम्यक्त्व रूपी अमृत त्याच्या नित्य विद्यमान आहे आणि तो विचार करतो आहे, हा कर्माचा विपाक आहे, हा मला भोगावा लागणार आहे. व्यवहारामध्ये देखील आम्ही अशी अनेक उदाहरणं बघू शकतो. जसं जर आम्ही संभाजी महाराजांचं आजच्या काळातलं उदाहरण बघितलं, तर धर्मासाठी त्यांनी जेव्हा देह बलिदान केला त्यावेळेला सगळं हे शरीर सोलल्या गेलं, कातडी काढल्या गेली, आणि अंतरंगामध्ये विचार त्यांचा वेगळाच असला पाहिजे, हे सगळं पर आहे, यांनी मी दुःखी होता कामा नये. धर्म मला सर्वश्रेष्ठ आहे, हा भाव अंतरंगात आहे. शरीराविषयी परत्व बुद्धी जीवनात दिसते आहे, अनुभवात पण येते आहे. तर अशा तऱ्हेचा हा भाव जीवनात असू शकतो. म्हणून ज्ञानीला परद्रव्य रूप कोणत्याच परिग्रहाची इच्छा नाही. सर्व परिग्रह कर्माच्या उदयाने त्यावर लादल्या गेला आहे. ज्ञानी सर्व परिग्रहांमध्ये वावरताना सामान्य जनांना आढळून आला तरीही अंतरंगातून न्याय मात्र आत्म्याकडे दृष्टी असल्याने त्या सर्व परिग्रहाला तो पर आणि हेय समजत असतो. ज्ञानीला आहाराचा देखील इच्छा नसल्यामुळे आहाराचाही परिग्रह नाही. म्हणजे इथे इच्छा ही फक्त मिथ्यात्व सहित इच्छेला या ठिकाणी इच्छा म्हटलेली आहे, आणि म्हणून त्या अनुषंगाने हे सगळं कथन त्या नुरूप आम्हाला लावायचंय. जर ही गाथा आम्ही म्हटलं की ज्ञानी आहारच करत नाही, चौथ्या गुणस्थानामध्ये त्याचा आहार संपलेला आहे, तो जेवण करत नाही, तर असाही याचा अर्थ या ठिकाणी लावता कामा नये. अपेक्षेनुसार नय पद्धतीने आम्हाला सर्व कथन सुसंगत रीतीने जोडून घ्यावं लागतं. आणि म्हणून हे पहा, आणि उद्याच्या याच्यात आपण पुढचं प्रकरण घेऊया. काही मिथ्यात्व आणि अज्ञान मध्ये काय फरक आहे?
मिथ्यात्व हा दर्शन मोहनीय कर्माच्या उदयात असणारा जीवाचा विपरीत भाव आहे. आणि जे विपरीत ज्ञान झालं, विपरीत ज्ञान ते अज्ञान आहे. खोटं विपरीत ज्ञान, ज्ञान. विपरीत ज्ञान ते अज्ञान. तर आणि मिथ्यात्व आणि अज्ञान विपरीत, दोन्ही एका वेळेला असतात का? हो, म्हणजे आपल्या जवळ मिथ्यात्व, आहे का? मिथ्यात्व आहे म्हणजे अज्ञान आहे. अच्छा. कारण मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र तीनही युगपत आहे. हो. मिथ्यात्व असेल तर मिथ्या ज्ञानही आहे आणि मिथ्या चारित्र पण आहे. आणि सम्यक्त्व झाल्याबरोबर आमचं दर्शन म्हणजे श्रद्धा पण सम्यक होणार आहे, ज्ञान पण हो. सम्यक होणार आहे आणि चारित्र पण सम्यक होणार आहे. तीनही युगपद आहे. मग तिथे अज्ञान नाही राहणार? कुठे? सम्यक्त्व झाल्यावर अज्ञान राहील की सम्यक्त्व काय? झाल्यावर हे पहा, अज्ञान दोन तऱ्हेचे आहे. एक हा. शायोपक्षमिक अज्ञान आहे आणि हो. दुसरं औदयिक अज्ञान आहे. हा. औदयिक अज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत राहू शकतं हो. आणि क्षयोक्षमिक अज्ञान मात्र 3 चौथ्या. गुणस्थानापर्यंत आहे. सम्यक्त्व झालं की त्याच्याजवळ क्षयोपक्षमिक अज्ञान नाही. म्हणून इथे मी आता जो खुलासा केला, अज्ञान म्हणजे इथे कोणतं घ्यायचं? क्षयोपक्षमिक अज्ञान, क्षमिक. हो. मिथ्यात्वासोबत असलेलं अज्ञान. हो. क्लिअर? हो. हो, बरोबर. हा, ठीक. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोहे सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.